आज आपण इथे ना मस्त झणझणीत आणि चमचमीत महाराष्ट्राची फेमस भाजी ती म्हणजे वांग बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपी म्हणाल तर अतिशय सोपी आहे आणि ही रस्सा भाजी ना तुम्ही भात भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खा, अप्रतिम लागते। नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर वांग बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी ना इथे आधी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी ना मी इथे 2.5 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। सुक्या खोबऱ्याऐवजी इथे ओल्या नारळाचा चवही तुम्ही वापरू शकता, त्याने तर ही भाजी मस्त बनते। आणि ना आता थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे ना मी वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया। तर साधारणतः इथे मी 3 मोठ्या साईजची वांगी घेतलेली होती आणि 3 बटाटे घेतलेले होते, त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ना हे असे मी मिठाच्या पाण्यात हे जे काप आहेत हे बुडवत ठेवलेले आहेत। आणि इथे बघा, इथे असे छोट्या साईजचे पण वांग्याचे काप तुम्ही करू शकता, पण जनरली ना लग्न समारंभात जर तुम्ही पाहिलं ना तर हे वांगे बटाट्याचे काप असतात ना ते असे मोठे असतात आणि मला हे असे मोठे काप आवडतात। सो त्यामुळे मी ना इथे असे हे मोठे काप केलेले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे कापही करू शकता। त्याचबरोबर इथे हे लसूण खोबऱ्याचं जे वाटण आहे ना ते वाटून घेतलेलं आहे मी आणि मी तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता, अजिबात यात मी पाण्याचा एक अंशही घातलेला नाही आणि छान ते बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया आणि बाकीचं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया। तर साधारणतः ना 1.5 चमचा मी इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तर तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही मसाला कमी जास्त घेऊ शकता। 1 चमचा इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि इथे ना 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून हा कूट बनवून घेतलेला आहे। 7-8 कढीपत्त्याची पाने, मोहरी, जिरं, हळद आणि चवीपुरतं मीठ। साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी ना इथे कढई मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवलेली होती। कढई छान गरम झालेली आहे। यात ना 2 टेबलस्पून मी तेल ॲड करणार आहे। तर तेलाचं टेम्परेचर ना खूप हाय नाही असलं पाहिजे, अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे सगळे प्रोसिजर करायचे आहे। तर तेल आहे ना छान तापल्यावरती यात मी मोहरी ॲड करणार आहे आणि मोहरी छान तडतडू देणार आहे। कोणत्याही भाजीला आहे ना जेव्हा फोडणी चांगली बसते तेव्हा ते भाजीची चव अप्रतिम लागते, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला फोडणी चांगली करून घ्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरं ॲड केलं आहे। जिरंही छान तडतडल्यानंतर इथं कढीपत्त्याची पानं मी ॲड केलेली आहे आणि ती तेलात आहे ना छान परतून घेतलेली आहे। आता यात हे वाटण आपल्याला ॲड करायचं आहे आणि ना वाटण छान आपल्याला 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे। तर या स्टेजला आहे ना जर तेलाचं टेम्परेचर खूप हाय असेल ना तर गॅस बंद करा आणि त्यानंतर हे वाटण ॲड करून आहे ना हे 2-3 मिनटं परतून घ्या। तेलाचं टेम्परेचर जर खूप हाय असेल तर आहे ना काय होतं की जे वाटण आहे ना ते करपतं आणि करपल्यामुळे भाजीला तेवढी चांगली चव येत नाही, म्हणून आहे ना तेलाचं टेम्परेचर नेहमी कमी असलं पाहिजे। आणि हे बघा 2-3 मिनटं झालेली आहेत आणि आहे ना हे वाटण आहे ना छान परतलं गेलेलं आहे। आता यात आपण मसाले घालणार आहोत। तर हळद, कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर इथे मी गोडा मसाला, बेडगी मिरची पावडरही ॲड केलेली आहे आणि हे मसाले ना एक 2-3 मिनटं आपण छान परतून घेणार आहोत। तर या मसाल्याचा आहे ना कच्चा वास निघून गेला पाहिजे, त्यामुळे एक 2-3 मिनटं हे छान परतून घ्यायचे आहे। तर हे बघा इथे हे मसाले छान परतले गेलेले आहेत। आता यात आहे ना आपल्याला हा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो ॲड करायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूटही ना एखाद मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे। छान खमंग असा हा शेंगदाण्याचा कूट परतला गेला पाहिजे। शेंगदाण्याच्या कूटामुळे काय होतं, भाजीला दाटसरपणा येण्यास मदत होते, म्हणून इथे मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे। तर हे बघा मसाले छान परतून झालेले आहेत। आता यात आहे ना या ज्या वांग बटाट्याच्या फोडी होत्या ना त्या ॲड करणार आहेत आणि ह्या फोडी आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत। तर जनरली ना लग्न समारंभात नेहमी हा वांग बटाट्याचा रस्सा भाजी असते किंवा आहे ना गावी जर तुम्ही गेला तर पाहुणे आले की अचानक पाहुणे आल्यानंतर आहे ना भाजीला काय करावं हा एक मोठा प्रश्न असतो। त्यावेळेस ना ही वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवली जाते, इतकी सुंदर लागते आणि मी म्हटलं जसं की भात भाकरी किंवा चपाती कशाबरोबर खा, अप्रतिम लागते। आता आहे ना हे मसाल्यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। या फोडींना आहे ना हा मसाला सगळ्या बाजूने लागला गेला पाहिजे। येस, तर तुम्ही बघू शकता की या फोडी आहेत ना छान परतल्या गेलेल्या आहेत। आता यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर इथे साधारणतः 2 कप मी गरम पाणी ॲड केलेलं आहे।
तर गार पाण्याचा वापर इथे नाही करायचा, कारण काय होतं गार पाणी ॲड केल्यानंतर ना कधी कधी वांगं जे आहे ते थोडंसं वातट होतं, शिजायला वेळ घेतो. तर तसं काही होऊ नये म्हणून मी इथं गरम पाण्याचा वापर केलेला आहे. आणि आता यात आहे ना चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. तर साधारणतः 5 जणांसाठी मी इथे भाजी बनवत आहे, त्यामुळे मी इथं 2 कप पाणी वापरलं होतं. मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा 1 कप पाणी ना यात ॲड केलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हाय फ्लेमवरती याला एक उकळी येऊन द्यायची आहे. तर पाणी ॲड केल्यानंतर ना पुन्हा एकदा सगळं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवर याला एक उकळी येऊ देणार आहे. तर इथे बघा हाय फ्लेमवरती याला एक उकळी आलेली आहे. आता या स्टेजला आहे ना थोडंसं पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने मी हलवून घेणार आहे. ही उकळी ना थोडी आपल्याला थंड करून शांत करून घ्यायची आहे. आणि आता आहे ना अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर या स्टेजला आहे ना इथे आपल्याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे. तर याच्यावर आहे ना पूर्ण झाकण ठेवू नका, कारण कधी कधी याच्यावरची जी तरी असते ती उडून जाते आणि मग भाजीचा रंग तितका चांगला येत नाही. तर साधारणतः एक 10 मिनटं आपण झाकून ठेवल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त दाटसर असं वांग बटाट्याचा रस्सा रेडी झालेला आहे आणि भाजीचा वासही मस्त सुटलेला आहे. तर इथे ना वांग शिजलं आहे की नाही ते पाहायचं आहे. तर वांग शिजलं आहे की नाही ही पाण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे वांग्याचा जो देठाकडचा भाग असतो ना तो थोडासा हाताने दाबून बघायचा. सहज दाबला गेला याचा अर्थ की वांग चांगलं शिजलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं की वांग्याचा पुढचा भाग शिजतो पण पाठीमागचा भाग थोडा कच्चाच राहतो. त्यामुळे शक्यतो आहे ना वांग्याचा पाठीमागचा भाग शिजला आहे की नाही ते आधी चेक करायचं. आणि आता आहे ना ही बटाट्याची फोड जी आहे ना ती पण शिजली आहे की नाही ते आपण पाहूया. येस, मस्त अशी ही बटाट्याची फोडही शिजली गेलेली आहे. फार ओव्हरकुक आपल्याला नाही करायचं इथे. तर येस, मस्त असा हा दाटसर रस्सा झालेला आहे. तुम्ही बघू शकता की मगाशी मी जेवढं पाणी घातलं होतं ना ते थोडं कमी झालेली आहे त्याची क्वांटिटी. आणि छान दाटसर वांग बटाट्याचा रस्सा रेडी झालेला आहे. आता या स्टेजला आपण गॅस ऑफ करणार आहोत आणि हे वांग बटाटा रस्सा भाजी सर्व करून घेऊया. येस, तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही वांग बटाट्याची रस्सा भाजी रेडी झालेली आहे. जनरली जेव्हा आपण घरी भाजी बनवतो ना तेव्हा याच पद्धतीने वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवली जाते. तुम्हाला जर आचारी पद्धतीचा वांग बटाटा रस्सा भाजीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तीही रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि मी आज बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा आणि सेफ रहा. धन्यवाद.